नमस्कार, मी आसावरी आणि तुम्ही पाहताय भन्नाट। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नामवंत गणेश मंडळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत कोरोना धोका पाहता यंदा भाविकांची गर्दी टाळण्यासाठी गणेशोत्सव साध्या व पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचे ठरले। मानाचे 5 गणपती व इतर प्रमुख गणपती मंडळांच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, भाऊ रंगारी, अखिल मंडई गणेश मंडळ यांनी तमाम गणेश मंडळांना यावर्षी गणेशोत्सव साध्याच पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले। पुण्याच्या गणेशोत्सवाचा शेकडो वर्षाचा वारसा आहे। दरवर्षी येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते। विसर्जन मिरवणूक 24 तासांपेक्षा जास्त वेळ चालते। यावेळीही भाविक दर्शनाकरिता लाखोच्या संख्येने हजेरी लावतात। गणेशोत्सवास अजून काही महिन्यांचा अवकाश असला तरी त्याची तयारी मात्र खूप आधीच सुरू होते। 8 मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत गणेशोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने पार पाडण्याचा ठराव मान्य केला। सर्व सार्वजनिक कार्यक्रम, पारितोषिक वितरण व स्पर्धा रद्द केल्या असून यावर्षी भाविकांची गर्दी कशी कमी करता येईल याकडे आम्ही लक्ष देऊ असे कसबा गणपतीच्या वरिष्ठ ट्रस्टी श्री श्रीकांत शेटे यांनी सांगितले। तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे तंतोतंत व सद्भावने पालन करू असे सांगितले। गणेशोत्सव म्हटले की निरनिराळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती साकारण्यासाठी मूर्तिकार सरसावलेले असतात व डेकोरेशनसाठी वेगवेगळ्या विषयावर देखावे तयार केले जातात। दरवर्षी नवनवीन व भन्नाट कल्पकता पाहायला मिळतात। याच गोष्टीची जाण ठेवून मूर्तिकारांनी गणेश मूर्तीला मास्क घातलेल्या मूर्ती बनवू नये। तसेच गणेशोत्सव मंडळांनी व घरात गणपती बसवणाऱ्या भाविकांनी गणेश मूर्तीला मास्क न घालण्याचे आवाहनही आज या मंडळांनी केले आहे। या प्राथमिक बैठकीत प्रमुख 8 मंडळे सहभागी झाली होती। लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर इतर सर्व प्रमुख मंडळांची बैठक बोलवण्यात येईल असेही सांगितले आहे। नवीन नियमावलीबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक बटन दाबा आणि भन्नाटचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबून भन्नाट चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। मी आसावरी, पाहत रहा भन्नाट।